आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर झटपट होणारी अशी चवळी बटाट्याची रस्सा भाजी। तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथं मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 चमचा धणे घेतलेले आहे, 1 चमचे जिरे घेतलेले आहे, थोडं खोबरं घेतलेलं आहे, एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। इथं सर्वात प्रथम मी खोबरं भाजून घेणार आहे। इथं आपलं खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता त्याच्यात मी धणे टाकत आहे, ते सुद्धा चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे। आपले धणे व्यवस्थित भाजून झालेले आहे। आता त्याचे टाकायचे जिरे, ते सुद्धा चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे। हा जो मसाला आहे ना, तुम्ही बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा, म्हणजे आपल्या भाजीला छान चव येते। इथं आपलं खोबरं, धणे, जिरे चांगलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता हे मी काढून ठेवते। तर त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। तुम्ही बघू शकता आपला कांदा सुद्धा व्यवस्थित भाजून झालेला आहे। इथे मी कांदा, खोबरं, जिरे, लसूण हे सर्व वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। त्याच्यात मी 1 ते 1.5 इंच आलं सुद्धा टाकलेलं आहे। आणि हा टोमॅटो कच्चाच टोमॅटो तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। आता हे सर्व मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचं। इथं मी एक मोठा बटाटा घेतला होता, त्याचे अशा प्रकारे काप केलेले आहे। इथं मी 1 वाटी चवळी घेतलेली आहे, ही रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। इथं मी 2 पळी तेल टाकत आहे। इथं आपलं तेल तापलं की त्याच्यामध्ये जे आपण मसाल्याचं वाटण केलं होतं ना, ते तेलामध्ये चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। तर आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। त्याची टाकायची थोडी हळद, 1 चमचा मी गरम मसाला टाकला आहे। इथे 2 चमचे लाल तिखट टाकायचं। तिखट वगैरे सर्व आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं। चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। इथं आपला मसाला चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता त्याच्यात टाकायची चवळी, बटाटा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। इथं चवळी बटाटा चांगला व्यवस्थित परतून झाला की त्याच्यात पाणी टाकायचं आणि पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं। जसं आपल्याला रस्सा हवा असेल ना, त्याप्रमाणे पाणी टाकायचं। त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची। तुम्ही बघू शकता इथं आपली चवळी बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा। पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये।